तालुक्यातून नागपूरकडे रवाना होत आहे। मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा म्हणजे काळभैरवाची यात्रा तालुक्यातील मांडवा येथे असलेल्या काळभैरव देवस्थानाला आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे। या गावात भव्य यात्रेचे आयोजनही करण्यात येते। कुस्त्यांच्या दगडी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सलग 2 दिवस चालू असते। या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराज्यीय पाहुणे तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। सकाळच्या सत्रात काळभैरवाची पूजा करून पालखी काढण्यात येते। ही पालखी गावभर फिरून परत मंदिर परिसरात आणण्यात येते। जेव्हा पालखी गावातून निघत असते त्या पालखीचे स्वागत करण्यासाठी दारोदारी रांगोळ्या काढलेल्या असतात। ओवाळणीसाठी आरत्या व फुलांची आरास केलेली असते। एकूणच दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव आजच्या दिवशी मांडवा गावात असतो। आज मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त अशाच स्वरूपाची भव्य यात्रा मांडवा येथे भरली होती। काळभैरवाची पालखी निघाल्यानंतर भाविकांनी मनोभावे स्वागत करून दर्शन घेतले। दिवसभर पारंपरिक पद्धतीने बँड पथकाच्या सुगम संगीताच्या साथीने ही मिरवणूक काढण्यात आली होती। आज यात्रेनिमित्त जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी भेटी घेऊन देवस्थानच्या विकासासाठीच्या निधीची घोषणा केली। नेरड़गुंडा मंडल है हमारा और ये हमारा कुल देवता होता है कालू बाबा बोलते। जब हम गाय चराते थे हमारे बाबा जी इधर आए और गुजर गए, यहाँ गुजर के यहीं रह गए और हमको बड़े बड़े बुजुर्ग ने बताया कि यहाँ है हमारे बाबा जी। और हम मैक्सिमम 20 साल से यहीं चाह रहे, 20 साल से आके और पूजा कर रहे वगैरह वगैरह डेवलप कर रहे और आते रहते आने वाले 4 आदमी और बड़े बड़ी आइचर आती है, लारी आती है, कार आती है वगैरह वगैरह आते और जमा करते और मंदिर को डेवलप करने के लिए। जो इतने सारे लोग इकट्ठा आए हो भगवान के दर्शन के लिए, तो ये सारे एक ही गांव के हैं कि पूरे? नहीं, हमारे जो निजामाबाद डिस्ट्रिक्ट में और निर्मल डिस्ट्रिक्ट और आदिलाबाद डिस्ट्रिक्ट ये मिक्सिंग करके यहाँ और महाराष्ट्र से भी आए और नांदेड़ का भी है। नांदेड़ से हमारा नाम गोपाल सिंह है। माझ्या आधीपासून आहे काय म्हणजे देव आमचा पावन होता या नवसाला। दरवर्षी तुम्ही यात्रेत सहभागी होता? दरवर्षी सहभागी अशी आहे। काय कार्यक्रम असतात? काय अशी पालखी निघती, कार्यक्रम होते तर नादर होता या गाव आमचं इथं समुद्र तर इथं जात होतं या। यात्रा म्हणजे जसं आम्ही लहानाचे मोठे होत आहोत तशी ही यात्रा भरते। या यात्रेचे विशेष म्हणजे या यात्रेसाठी आपल्या आंतरराज्यातील आंध्रा येथून मथुरा नामक लवाणी जातीचे लोक येतात आणि येथेच अशी इथं जत्रा भरते। सगळ्या माहेरवासी दिवाळीला महत्त्व देण्यापेक्षा यात्रेला महत्त्व देतात आणि आवर्जून आम्ही माहेरवासी यात्रेसाठी येतात। येथे आपले जिल्हाधिकारी असोत, शिक्षण अधिकारी किंवा आमदार असोत, खासदार असोत, हे सर्व लोक येऊन श्री काळभैरवाच्या चरणी नतमस्तक होतात आणि असे सर्व लोकांची मान्यता आहे की काळभैरव हे जागृत देवस्थान आहे आणि प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक नागरिकाच्या नवसाला पावणारे आहे। याचे असेच अनन्य महत्त्व आहे। विशेष म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा इथं वटवृक्ष हा त्याची साक्ष देतो आणि पाठीमागेच त्याच्या सदैव झुळझुळ वाहणारी जी सोनगंगा म्हणून नदी आहे आणि येथे काळभैरवाबरोबर दत्त जयंतीसुद्धा दत्त जयंतीचा साजरा केला जातो। दत्ताचे जसेच काळभैरवाचे तसेच दत्तात्रयाचे इथे महत्त्व आहे। नेमकेच सकाळी आपल्या जिल्ह्याच्या खासदार माननीय नामदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे नेमक्याच श्रीचरणी नतमस्तक होऊन गेल्या आणि नामदार माननीय धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा इथल्या नागरिकांना यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या। मांडवा येथील श्री काळभैरव देवस्थानचा पारंपरिक पद्धतीने दरवर्षी
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंतीच्या दिवशी पालखी सोहळा व त्याच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्या असा एक यात्रा उत्सव भरतो। या यात्रा उत्सवाचे विशेष म्हणजे आंध्र प्रदेशमधील लबान मथुरा लबान समाजाचे भाविक इथं मोठ्या संख्येनं 2 दिवसीय उपस्थित राहतात। इथं पालखी सोहळा होतो। परळीतील पंचक्रोशीतील भाविक भक्त इथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। येथील मुक्कामी आलेल्या भक्तांसाठी भक्ती निवास नसल्याने त्यांच्या राहण्याची सोय होत नाही। बाकी सुविधा इथे आहेत। आता विकास निधी जमा होतो आहे। ग्रामस्थाच्या वतीने भक्तांची सोय करण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला जात आहे। हळूहळू देवस्थानची प्रसिद्धी आणि भक्तांची सोय करण्यासाठी ग्रामस्थांचा आणि येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा कल वाढत चाललेला असून लवकरच येथील देवस्थानचा सर्व विकास करण्यासाठी आम्ही